भाजपने आधी शहरं जिंकली, आता ग्रामीण महाराष्ट्रावर जोर लावायला सुरुवात केली. महाराष्ट्रात 12 जिल्हा परिषदेचे निकाल व निवड प्रक्रिया काल पार पडली. परंतु या जिल्हा परिषद नेमक्या असतात काय तुम्हाला माहिती आहे का? पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात वरच्या स्तरावर असलेले किंवा ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वोच्च पातळी म्हणजे जिल्हा परिषद, ज्याची रचना राज्य, जिल्हा परिषद, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि ग्राम पातळीवर ग्रामपंचायत किंवा ग्रामसभा असे असते. मुख्य प्रवाह किंवा सत्ता, विकास, संपर्क थेट गावाखेड्यापर्यंत पोहोचावा या उद्देशाने 1957 साली बलवंतराव मेहता समितीने भारत सरकारवर, नंतर 1961 साली महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेची स्थापना झाली. आता जिल्हा परिषदेची रचना आपण समजून घेऊयात. जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी जे जिल्ह्यातील प्रत्येक गटाचे नेतृत्व करतात. त्यानंतर अध्यक्ष, ज्यांना जिल्हा परिषदेचे राजकीय प्रमुख असे संबोधले जातात. यांची निवड झेडपी सदस्य करत असतात व त्यांचा कार्यकाळ 2.5 वर्ष इतका असतो. सोबतच उपाध्यक्ष जे अध्यक्षांना सहाय्यकाचे कार्य पार पाडतात. पुढे जिल्हा परिषदेमध्ये स्थायी समिती स्थापन केली जाते, ज्यात अर्थ व बांधकाम, शिक्षण, आरोग्य व समाज कल्याण, कृषी व पशुसंवर्धन, महिला बाल कल्याण, पाणी पुरवठा, स्वच्छता अशा महत्वाच्या समित्या स्थापन केल्या जातात. आता जिल्हा परिषदेची प्रशासकीय समिती आपण समजून घेऊया, ज्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी CEO IAS असतो, ज्याची निवड सरकारद्वारे केली जाते. योजनांची योग्य अंमलबजावणी करणं त्याचे प्रमुख कार्य असतो. जिल्हा परिषदेचा प्रमुख अधिकारी म्हणून ओळखला जातो. त्या व्यतिरिक्त उपकार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी, आरोग्य अधिकारी, अभियंते असे देखील काही प्रशासकीय पदे जिल्हा परिषदेमध्ये असतात. आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग असल्याने तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक पक्ष या निवडणुकांमध्ये आपली ताकद लावत असतो. परंतु खरंच त्या पक्षांच्या हस्तक्षेपामुळे येथे स्थानिक राजकारणाचा विकास होतोय की मतभेद वाढताय हे तुम्ही कमेंट करून सांगा.